हा बोलू नका रे. ए बोलू नका पाठीमाग. आपले टॉपिक किती झालेले आहेत? 3. पहिला कोणता झालेला? साऊंड झालेला ना. 2 नंबरचा? हा 3 नंबरचा कोणता होता? आज आपण मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीटचं काय करायचं आहे? रिव्हिजन करायचं आहे, बरोबर. तर त्याच्या अगोदर मला सांगा, आपण काय काय बघितलं होतं? टेम्परेचर एक बघितलं होतं ना पहिल्यांदा. टेम्परेचर म्हणजे काय? कोण सांगते रे टेम्परेचर म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेम्परेचर? टेम्परेचर आणि उष्णता एक बघितली होती. उष्णता म्हणजे काय? हीट, बरोबर आहे, हीट. टेम्परेचर आणि हीटचं अर्थ कोण सांगते रे? मिनिंग कोण सांगते? कोण सांगणार आहे? हा सांग बाळा तू. हा हा कोणती इन्फॉर्मेशन देतं? कोणती इन्फॉर्मेशन देतं? हा टेम्परेचर, हॉटनेस अँड कोल्डनेस, बरोबर आहे. हॉट अँड कोल्ड, हॉट अँड कोल्ड. एखादा ऑब्जेक्ट हॉट आहे का कोल्ड आहे याची काय देतं? इन्फॉर्मेशन देतं ना टेम्परेचर. हा बस खाली. हीट म्हणजे काय रे? हीट, हीट म्हणजे काय सांगा? हीटचं मिनिंग काय आहे? कोण सांगणार आहे? हा सांग स्वराज. हीट, हा हा इन्फॉर्मेशन काय देतं? हा टेम्परेचर काय आहे? हाय आहे की लो आहे याची माहिती देतं ना हे. बस खाली. हा यस, याची माहिती देतं ना. टेम्परेचर लो आहे की हाय आहे. हा दुसरी गोष्ट मला सांगा, हे जे टेम्परेचर आहे आणि हीट आहे याचं एसआय युनिट काय आहे रे? एसआय युनिट, एसआय युनिट कोण सांगू शकते का? एसआय युनिट आणि सीजीएस युनिट काय बघितलं होतं आपण? सीजीएस युनिट, एसआय युनिट आणि सीजीएस युनिट कोण सांगणार आहे? इकडं मुलांच्या मध्ये कोण सांगणार आहे? हा सांग, लास्ट बँक सांग. एसआय युनिट, एसआय युनिट काय आहे टेम्परेचरचं? केल्विन. हा राईट. सीजीएस युनिट डिग्री सेल्सिअस. ओके. आणि हीटचं एसआय युनिट आणि सीजीएस युनिट कोण सांगणार आहे? एसआय युनिट आणि सीजीएस युनिट कोण सांगणार आहे? हा तू सांग मला. एसआय युनिट काय आहे? जूल. सीजीएस युनिट काय आहे? केल्विन. बरोबर आहे का रे? बसा खाली. बरोबर आहे का? हा कॅलरी आहे, बरोबर. कॅलरी, बरोबर. त्याच्यानंतर काय बघितलं होतं पॉइंट आपण? एक आयएमपी पॉइंट बघितला होता. 1 कॅलरी बरोबर किती जूल, बरोबर आहे. काय बघितलं होतं? 1 कॅलरी बरोबर किती जूल. 1 कॅलरी बरोबर किती जूल? कोण सांगते रे 1 कॅलरी बरोबर? हा तू सांग रे. किती जूल असतं? 4.18 जूल असते ना. 4.18 जूल. बस खाली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं रे? त्याच्यानंतर एक फॉर्म्युला बघितला होता का ना? फॉर्म्युला फॉर हीट सप्लाय टू वॉटर. काय बघितलं होता? फॉर्म्युला फॉर हीट सप्लाइड टू वॉटर, बरोबर आहे. कोण सांगते रे फॉर्म्युला? मुलांच्या मध्ये माझी सांगणार आहेस का तू? हा माझी तू उठ सांग. फॉर्म्युला सांग, फॉर्म्युला सांग. आपण एक फॉर्म्युला बघितला होता, हीट सप्लाय टू वॉटर, बरोबर आहे. हा बघून सांगितलं तरी चालेल. सांग माझ्यात बघून. हा उत्तर सांग, बघून सांग ना. कोण सांगते मुलींच्या मध्ये? अनुष्का सांग रे. फॉर्म्युला काय होता? हा फॉर्म्युला सांग डायरेक्ट. Q इज इक्वल टू M इंटू डेल्टा टी, बरोबर आहे. Q म्हणजे काय? हीट सप्लाइड टू वॉटर ना. हीट सप्लाइड टू वॉटर, बरोबर आहे. आणि M म्हणजे काय? मास ऑफ वॉटर, बरोबर. मास ऑफ वॉटर, पाण्याचं वस्तुमान. आणि डेल्टा टी चा अर्थ काय असतो? डेल टी इज इक्वल टू चेंज इन टेम्परेचर. माझी बस खाली. चेंज इन टेम्परेचर. हाऊ कॅन राईट दिस? कसं लिहू शकतो?
टेम्परेचर फायनल मायनस टेम्परेचर इनिशियल, बरोबर आहे का? असं आपण लिहू शकतो का नाही? हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. न्यूमेरिकल साठी काय असतो? IMP असतो. बसा खाली. त्याच्यानंतर आपण एक नेक्स्ट पॉईंट बघितला होता. कोणता बघितला होता सांगा? सोर्स ऑफ हीट. सोर्स ऑफ हीट बघितला होता का नाही? सोर्स ऑफ हीट कोणते कोणते होते? सोर्स ऑफ हीट, सोर्स ऑफ हीट मला सांगा कोणते कोणते होते? मुलींच्या मध्ये सांगा. सन होता ना? हा ठीक आहे, सन होता. स्वराज सांग रे, सन हा सोर्स ऑफ हीट आहे का? बिगेस्ट आहे ना युनिव्हर्स मध्ये, आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सगळ्यात मोठा आहे का नाही सोर्स ऑफ हीट? का आहे सोर्स ऑफ हीट? काय होतं याच्यामध्ये? हा सन असेल. काय होतं याच्यामध्ये? हा सांग काय होतं? सन मध्ये काय होतं? अशी प्रक्रिया आहे की त्याच्यातून हीट आपल्याला मिळते, प्रोड्यूस होते. हायड्रोजन असतो ना? हा, हायड्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? हेलियम मध्ये होतं. त्यावेळी काय होते? मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते, म्हणून आपण त्याला म्हणू शकतो का नाही सोर्स ऑफ हीट. बस खाली. त्याच्यानंतर 2 नंबर काय होतं रे? अर्थ होतं ना? अर्थ. अर्थ का आहे रे सोर्स ऑफ हीट? व्हॉट इज द रिझन वी कॅन से दॅट अर्थ इज सोर्स ऑफ हीट? कोण सांगणार आहे? हा, ही आली नाही का रे? तू सांग रे, तू सांग. तुझं नाव काय रे बाळा? साक्षी सांग बाळा. हा हा, सोर्स ऑफ हीट, बरोबर आहे. हे आपले अर्थ आहे. अर्थच्या सेंटरला काय आहे? टेम्परेचर आहे. काय रिजन आहे? का काय काय रिजन आहे? रिजन काय सांगितलं होतं मी? कोण सांगणार आहे रिजन? अरे जे ज्वालामुखी होतात का ना, ज्वालामुखी, त्याच्यातून लावारस असा बाहेर पडतो का नाही, तो तप्त लावारस किंवा मेटल्स वगैरे ह्याच्यामध्ये सेंटरला असतात, ज्या असतात का नाही, त्यामुळे का आपण काय म्हणतो त्याला? सोर्स ऑफ हीटचा काय आहे? ते काय आहे? तो स्रोत आहे. बस खाली. त्याच्यानंतर काय बघितलं होतं रे? क्लिनिकल का केमिकल? क्लिनिकल. हा, केमिकल. केमिकल एनर्जी सोर्स ऑफ हीट आहे का? का आहे? हा सांग उभारा. हा, पेट्रोल असतं, कोळसा असतो, बरोबर आहे का नाही? कोल असतं, पेट्रोल असतो आणि वूड, हे केमिकल एनर्जीचं आपल्याला त्याच्यातून हीट मिळते का नाही? त्याच्यानंतर बस खाली. त्याच्यानंतर काय आहे? कोणता पॉईंट होता? इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी का आहे रे? इलेक्ट्रिकल एनर्जी, अरे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ना, इलेक्ट्रिकल एनर्जी पासून हीट मिळते ना, बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रिकल एनर्जीचे एक्झाम्पल सांगू शकता का? हे काय आहे? सोर्स ऑफ हीट. ओमकार समजते का रे? सोर्स ऑफ हीट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कोणता होता रे? रिलेशन बिटवीन युनिट्स अँड टेम्परेचर. रिलेशन बघितलं होतं का नाही आपण? कशाचं रिलेशन बघितलं होतं? रिलेशन बिटवीन कशाचं बघितलं होतं? टेम्परेचर आणि टेम्परेचर अँड, हा सांगा ना, टेम्परेचर आणि कशाचं बघितलं होतं? युनिट अँड टेम्परेचर. युनिट अँड टेम्परेचर सांगा मग, याच्यामध्ये काय बघितलं होतं? युनिट अँड टेम्परेचर मध्ये काय बघितलं होतं आपण? काय स्टडी केला होता? हा, दोन आपण फॉर्म्युले बघितले होते, बरोबर आहे. त्याच्या अगोदर मला सांगा, जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरचं मला SI युनिट आणि CGS युनिट सांगू शकताय तुम्ही? जे टेम्परेचर आहे, जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरचं मला SI युनिट सांगायचं. SI युनिट काय आहे आणि CGS युनिट काय आहे सांगायचं मला. हा, CGS युनिट. SI युनिट काय आहे रे? केल्विन आहे, बरोबर आहे. CGS काय आहे? डिग्री सेल्सिअस. सो वी कॅन स्टडी फ्रॉम रिलेशन बिटवीन केल्विन अँड सेल्सिअस अँड फॅरेनहाइट, बरोबर आहे. त्याचा आपण दोन काय बघितले होते? फॉर्म्युले बघितले होते, बरोबर. कोणते दोन फॉर्म्युले होते सांगा मला? पहिला फॉर्म्युला कोणता होता रे? मला सांगा. सेल्सिअस आणि फॅरेनहाइटचा एक फॉर्म्युला होता का नाही? कोणता होता सांगा? कोण सांगणार आहे? साक्षी सांग बाळा. F मायनस 32/9/5 सेल्सिअस, बरोबर आहे का रे? हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो. F मायनस 32 डिवायडेड बाय 9 करू शकतो, इज इक्वल टू C डिवायडेड बाय 5 असं लिहू शकतो. ओके, व्हेरी गुड. बसा खाली. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय होता? हा, केल्विनचा फॉर्म्युला. केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस प्लस 200
15 बरोबर आहे. मग एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. बघा. त्या एक्झाम्पलचं तुम्ही मला 0°C मला तुम्ही फॅरेनहाइट्स मध्ये सांगायचं आणि केल्विन मध्ये सांगायची व्हॅल्यू काय येते. हा, एकदम फास्ट. 0°C फॅरेनहाइट मध्ये आणि केल्विन मध्ये सांगायचं. त्याच्यानंतर 100° याचं 100°C फॅरेनहाइट मध्ये आणि केल्विन मध्ये मला व्हॅल्यू सांगायची काय येते ती. हा, फॅरेनहाइट मध्ये केल्विन मध्ये मला व्हॅल्यू सांगायची काय येते ती. चला सांगा. कोण सांगते बघा एकदम फास्ट. करण सांगणार आहेस का बाळा? करण बाळा कोणता पेपर आहे तो? ठेव ना आता. झाला ना लिहून तुझा पेपर? नाही राहिलाय. मग घरी घेऊन जाणार आहेस? मग किती आलं केल्विन मध्ये? केल्विन मध्ये किती आलं? 273.15 आणि फॅरेनहाइट मध्ये किती आलं? 32 फॅरेनहाइट बरोबर आहे. 100°चं सांगा. 100°चं केल्विन मध्ये आणि फॅरेनहाइट मध्ये किती येतं? केल्विन 273.15 केल्विन आणि फॅरेनहाइट मध्ये इथं 373.15 का? ओके. फॅरेनहाइट मध्ये 212 फॅरेनहाइट बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय होता रे? रिलेटिव्ह सेन्सेशन बरोबर आहे का? रिलेटिव्ह सेन्सेशन मध्ये काय बघितलं होतं आपण? कोण सांगते रे? रिलेटिव्ह सेन्सेशन मध्ये काय बघितलं होतं? हा, कोण सांगते रे? रिलेटिव्ह सेन्सेशन मध्ये काय बघितलं होतं? ह्याच्यामध्ये काय स्टडी केला होता आपण? एक एक्सपेरिमेंट बघितला होता का नाही? एक्सपेरिमेंट काय केलं होतं? एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय केलं होतं? 3 ग्लास घेतले होते बरोबर आहे. 3 ग्लास घेतले होते आपण बरोबर आहे. ग्लास नंबर ए, ग्लास नंबर बी आणि हा ग्लास काय आहे? सी. ह्याच्यामध्ये काय घेतलं होतं? ग्लास ए जो आहे त्याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण? हॉट वॉटर घेतलं होतं ना. हॉट वॉटर, गरम पाणी घेतलं होतं. हॉट वॉटर. हे कसलं वॉटर आहे? हॉट. ग्लास सी मध्ये करण काय घेतलं होतं रे? अरे ग्लास मधनं पाणी पितोस का करण? काय घेतलं होतं? ग्लास सी मध्ये काय घेतलं होतं? कोल्ड वॉटर घेतलं होतं ना. कोल्ड वॉटर बरोबर आहे. आणि ग्लास बी मध्ये काय घेतलं होतं रे? हॉट आणि कोल्ड. ह्याच्यातलं थोडं पाणी आणि ह्याच्यातलं थोडं पाणी याच्यामध्ये काय केलं होतं? ओतलं होतं आपण बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कोणतं आलं मग? हॉट प्लस कोल्ड. आता मला सांगा, आपले दोन हात आहेत का नाही? आपल्याला एक हात आपण ए मध्ये बुडवला, दुसरा हात आपण सी या ग्लास मध्ये बुडवला आणि बुडवल्यानंतर जो ए मध्ये आपण हात बुडवलेला आहे का नाही, तो जर हात आपण बी मध्ये बुडवला तर आपल्याला काय जाणवेल रे? आपल्याला गरम लागेल की गार लागेल? हॉट लागेल की कोल्ड लागेल? काय लागेल? कोल्ड लागेल ना. आणि जो सी मध्ये हात आपण बुडवलेला आहे तो हात जर आपण बी मध्ये बुडवला तर काय लागेल? हॉट लागेल की कोल्ड लागेल? गरम लागेल ना. जो हात आपण गरम पाण्यामध्ये बुडवलेला आहे तो हात जर आपण काढून जर गरम आणि कोल्ड पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाण्यामध्ये बुडवला तर आपल्याला काय लागेल? गार लागेल बरोबर आहे. कोल्ड लागेल. आणि जो हात आपण गार पाण्यामध्ये बुडवलेला आहे तो जर हात आपण कोमट पाणी म्हणजे हॉट आणि कोल्ड पाण्यामध्ये बुडवला तर आपल्याला गरम लागेल. हे सेन्सेशन आपण सांगू शकतो. पण आपण असं सांगू शकतो का रे ऍक्युरेट टेम्परेचर किती आहे या पाण्याचं? आपण सांगू शकत नाही. आपण फक्त आपल्याला फक्त जाणीव होते टेम्परेचर किती आहे त्याची बरोबर आहे. मग ऍक्युरेट टेम्परेचर मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? ऍक्युरेट टेम्परेचर मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? थर्मामीटर. थर्मामीटरचा यूज करतो का नाही? बरोबर आहे का? ऍक्युरेट टेम्परेचर मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो रे बाळांनो? थर्मामीटरचा यूज करतो. मग थर्मामीटरचा आपण स्टडी केला होता. थर्मामीटर मध्ये किती टाईपचे थर्मामीटर असतात?
किती टाईपचे असतात सांगा मला थर्मामीटर? किती टाईपचे असतात? किती बघितले होते? 3 टाईपचे बघितले होते का नाही थर्मामीटर? पहिला कोणता होता? माझी सांग ना. पहिला कोणता होता? बरं मला एक सांगा, थर्मामीटर आपण बनवतो कसा? थर्मामीटर बनवण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज असते? हा एक आपण थर्मामीटर बनवला होता, बरोबर आहे का? असा त्याच्यामध्ये एक काय होती? ट्यूब होती. मला सांगा ट्यूबच्या एका एंडला काय होतं रे? ट्यूबच्या एका एंडला कसा आकार होता? स्पेरिकल होता का नाही? एका वन एंडला स्पेरिकल आकार होता का नाही? त्या स्पेरिकल आकार आणि ह्या ट्यूब मध्ये, ही ट्यूब कशी आहे? व्हॅक्यूम आहे का नाही? ह्या ट्यूब मध्ये काय आहे? व्हॅक्यूम आहे. हवा आहे का? नाही. या ट्यूब मध्ये, ही ट्यूब कशी आहे? व्हॅक्यूम आहे या ट्यूब मध्ये, बरोबर. आणि या जो स्पेरिकल एंड आहे त्याच्यामध्ये आपण काय काय घेतलं होतं? मर्क्युरी किंवा आणखी एक आपण अल्कोहोल पण ठेवू शकतो का ना त्याच्यामध्ये? मर्क्युरी आणि अल्कोहोल. मला सांगा मर्क्युरीचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय होता? मर्क्युरीचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय होता? ह्या मर्क्युरीचा मेल्टिंग पॉईंट सांगा आणि बॉइलिंग पॉईंट सांगा. काय होता रे? बॉइलिंग पॉईंट सांगा काय होता? हा सांगा, पटपट सांगा बाळांनो. 356 पॉईंट, बरोबर सांगताय का? 7 डिग्री ऑफ सेल्सिअस. हा राईट. आणि मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय आहे त्याचा? -35 आहे ना? -38 डिग्री ऑफ सेल्सिअस, बरोबर आहे. म्हणून तो जो मर्क्युरी आहे तो थर्मोमीटर मध्ये काय केला जातो? थर्मोमीटरच म्हणतो ना त्याला, यूज केला जातो. आणि थर्मोमीटरनं आपण काय मोजतो? काय मोजतो सांगा? टेम्परेचर मोजतो ना? आपली उंची मोजतो? वजन मोजतो का? टेम्परेचर मोजतो, बरोबर आहे का? ज्यावेळी मला सांगा, ज्यावेळी या थर्मोमीटरला ज्यावेळी आपण हीट देतो, हीट किंवा एखाद्या ऑब्जेक्टला जर हीट असेल, त्या हीट असणाऱ्या ऑब्जेक्ट जवळ आपण हा थर्मामीटर घेऊन जातो, त्यावेळी असणारा हा जो मर्क्युरी आहे त्याचं काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतो का एक्सपांड होतो? तो प्रसरण पावतो ना. हा मर्क्युरी काय करतो? हीट कडे नेल्यानंतर असा मर्क्युरी वरती जातो, प्रसरण पावतो. आणि इथं काय असतं? स्केल असतं त्याचं, बरोबर आहे. 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री असते ना, स्केल असतं. म्हणजे हा मर्क्युरीचा गुणधर्म काय आहे? उष्णतेजवळ त्याला नेलं की असं पसरतो, एक्सपांड होतो, बरोबर आहे. हेच मी सांगितलं होतं ना, इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजिंग, काय म्हणलं होतं आपण? टेम्परेचर वाढल्यानंतर मर्क्युरी काय होतो? त्याची लेवल काय होते? इन्क्रीज होते ना. सुरुवातीला तो ह्या स्पेरिकल ट्यूब मध्ये होता, त्याला हीट दिल्यानंतर तो मर्क्युरी काय होतो? एक्सपांड होतो, असा वरती जातो ना, असा वरती. जेवढी हीट आहे तेवढी हीट तुम्हाला तो दाखवेल, बरोबर आहे. ते 3 टाईप होते. पहिला टाईप कोणता बघितला होता रे? हा, लॅबोरेटरी थर्मामीटर, बरोबर आहे. दुसरा कोणता होता? क्लिनिकल थर्मामीटर. तिसरा कोणता होता? डिजिटल थर्मामीटर, बरोबर आहे. जो लॅबोरेटरी थर्मामीटर होता त्याचं टेम्परेचर किती असतं? हा, -10 डिग्री सेल्सिअस टू, हा. क्लिनिकल थर्मामीटरचं टेम्परेचर काय असतंय? 42 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. क्लिनिकल थर्मामीटर मध्ये मर्क्युरी वापरला होता का अल्कोहोल वापरला होता? अल्कोहोल वापरला होता ना. आणि जो लॅबोरेटरी थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये काय वापरला होता? मर्क्युरी. डिजिटल मध्ये या दोन्हीपैकी काय वापरतो का आपण? वापरत नाही. डिजिटल मध्ये एक सेल असतो, छोटासा असतो का नाही डिजिटल थर्मामीटर. लहान बाळाचं टेम्परेचर मोजण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. आपलं हे टेम्परेचर आपण मोजू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं रे? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स. कोण सांगते रे? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स आपण बघितलं होतं. स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स, स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स. हा, याची माहिती काय? ह्याच्यामध्ये आपण काय माहिती बघितली होती? सगळ्यांनी वह्या बंद करायच्या पहिल्यांदा. काय माहिती बघितली होती? सांगा. पुस्तक पण बंद करायची सगळी.
याची माहिती काय घेतली होती? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्सला आपण कोणत्या अक्षराने डिनोट करतो? स्मॉल सी. बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला काय बघितला होता रे आपण? फॉर्म्युला कोण सांगणार आहे? फॉर्म्युला काय बघितला होता? कोण सांगणार आहे? हा सांग अनुष्का फॉर्म्युला. C इज इक्वल टू m इंटू डेल्टा टी. याच्यामध्ये मला सांगा C बरोबर काय आहे? साक्षी C बरोबर सांग काय आहे? बस खाली तो. C बरोबर काय आहे? C बरोबर काय आहे? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स आहे ना. हे काय आहे? स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स. आणि Q बरोबर काय आहे? सांग मला. Q बरोबर हीट सप्लाइड टू बरोबर आहे सबस्टन्स असेल. आणि डेल्टा टी चा अर्थ काय आहे? चेंज इन टेम्परेचर. बरोबर आहे का? बसा खाली. चेंज इन टेम्परेचर. बरोबर आहे. आता मला सांगा याचं SI युनिट काय आहे? मग या स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्सचं SI युनिट काय आहे? जूल. SI युनिट काय आहे? SI युनिट हा एकाने सांगायचं. कोण सांगणार आहे? तू सांगणार आहे ना. हा सांग मला. जूल अपॉन हा केजी इंटू केल्विन. बरोबर आहे का रे? केल्विन बरोबर आहे का? हा ठीक आहे. केल्विन हे SI युनिट आहे. स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स काय आहे? SI युनिट आहे. बरोबर आहे का? CGS युनिट कोण सांगणार आहे? माझी सांग. ओंकार उठ रे तू. सांग CGS युनिट. याचं CGS युनिट सांग काय आहे? CGS युनिट हा सांग. CGS युनिट काय आहे? मोठ्याने सांग की. CGS युनिट काय? अरे हे जे युनिट आहे हेच कन्वर्ट कर ना CGS मध्ये. जूलला आपण काय म्हणतो रे? कॅलरी म्हणतो ना. कॅलरी डिवायडेड बाय केजीला काय म्हणतो? ग्रॅम म्हणतो ना. ग्रॅम. बरोबर आहे का? आणि केल्विनला काय म्हणतो? डिग्री सेल्सिअस. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं ओंकार. त्यानंतर काय बघितलं होतं? त्याच्यानंतर कोणता पॉईंट बघितला होता आपण? कॅलरी मीटर बघितला होता का नाही? कॅलरी मीटर. त्याच्यामध्ये आपण कॅलरी मीटरचं कन्स्ट्रक्शन कोण सांगते रे? कॅलरी मीटरचं कन्स्ट्रक्शन कोण सांगते? बरं कॅलरी मीटर जे आहे कॅलरी मीटर जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कोण सांगते सांगा. आपण काय काय घेतलं होतं? कॅलरी मीटरचा आपण स्टडी का करतोय सांगा मला पहिल्यांदा. याचा आपण अभ्यास का केला? कॅलरी मीटरचा अभ्यास का केला आपण? एखाद्या ऑब्जेक्टची जी स्पेसिफिक हीट आहे ते फाइंड करण्यासाठी करतोय का नाही आपण अभ्यास. एखादा समजा ऑब्जेक्ट आहे. सपोज हा ऑब्जेक्ट आहे. काय आहे? हा ऑब्जेक्ट आहे. याची स्पेसिफिक हीट किती आहे? स्पेसिफिक हीट आपल्याला फाइंड करायची आहे. त्याच्यासाठी आपण काय कशाचा वापर करतो? कॅलरी मीटरचा वापर करतो का नाही? त्याचं कन्स्ट्रक्शन काय होतं सांगा मला. कसं होतं कन्स्ट्रक्शन? हा सांगा काय काय होतं? सांगा ना कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय होतं? कॅलरी मीटर कसा तयार होतो? कोण सांगणार आहे? हा एक एक सांगा. कोण सांगणार आहे? कन्स्ट्रक्शन कोण सांगणार आहे? सांगा कोण सांगणार आहे कन्स्ट्रक्शन? अनुष्का साक्षी सांगणार आहे का तुम्ही कन्स्ट्रक्शन? याच्यामध्ये बघा पहिल्यांदा याच्यामध्ये वॉटर आहे का नाही? हे वॉटर आहे का नाही? आहे का नाही वॉटर? वॉटर आहे ना. आणि त्या वॉटर मध्ये काय काय होतं? थर्मामीटर ठेवायला पाहिजे का नाही ओंकार? याच्यामध्ये काय आपण ठेवू शकतो? एक थर्मामीटर आहे का नाही? थर्मामीटर बघा ह्याला काय म्हणतो? थर्मामीटर. दुसरं काय ठेवलं होतं रे? स्टिरर. स्टिरर कशासाठी? स्टिरर कशासाठी ठेवतो आपण? जो स्टिरर आहे तो कशाचा आहे रे? कॉपरचा स्टिरर आहे. बरोबर आहे का? कॉपरचा काय आहे? कॉपरचा काय आहे? तो स्टिरर आहे. बरोबर. कॉपरचा स्टिरर आहे. कशाचा स्टिरर आहे तो? हा सांग ओंकार सांग कशाचा स्टिरर आहे? कॉपरचा आहे. का कॉपरचा घेतला आपण? आणि हा काय आहे? बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा हे काय आहे? जे शेडेड पोर्शन आहे तो
शेडेड पोर्शन आहे तो काय आहे, हीट रेजिस्टंट रिंग, बरोबर आहे का नाही, हीट रेजिस्टंट रिंग आहे ना ही, बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा हे जो आतला पोर्शन आहे हे काय आहे, हा आतला पोर्शनला काय म्हणतो आपण, इनर कॉपर वेसल, बरोबर आहे, इनर कॉपर वेसल, इनर कॉपर वेसल, बरोबर का. आणि त्याच्यानंतर मला सांगा हे जे आहे हे काय आहे, कॉपर स्टिरर, काय आहे ते, कॉपर स्टिरर, बरोबर आहे. मला सांगा इनर कॉपर वेसल आणि कॉपर स्टिररलाच काय म्हणतोय आपण, काय म्हणतोय, कॅलरीमीटर म्हणतोय का नाही, बरोबर आहे का. हा बस खाली ओमकार, बरोबर आहे का. आता मला सांगा याच्यामध्ये हे काय आहे, वॉटर आहे ना, हे वॉटर आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट आपण याच्यामध्ये असा ठेवला, हा ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर काय होतं रे, ह्या ऑब्जेक्टची उष्णता कोण कोण घेऊ शकतं, कोण कोण घेऊ शकतं, वॉटर घेऊ शकतं, बरोबर आहे. आणखी त्यालाच कॅलरीमीटर म्हणू शकतो ना, कॅलरीमीटर उष्णता घेतं. मग कॅलरीमीटर मध्ये काय काय येतं, सांगा, स्टिरर आणि कॉपर वेसल दोघं उष्णता घेतात, बरोबर आहे का. ही सगळी जी उष्णता घेतात, ही उष्णता घेतल्यानंतर आपण काय बघितलं होतं, एक फॉर्म्युला बघितला होता, का नाही, हा एक फॉर्म्युला आपण बघितला होता. कोणता फॉर्म्युला बघितला होता सांगा, हा बोला लवकर, कोणता फॉर्म्युला बघितला होता, सांगा कोणता फॉर्म्युला बघितला होता. जी उष्णता घेतात, वॉटर उष्णता काय करतं, त्या ऑब्जेक्ट करून घेतं, बरोबर आहे. आणखी कोण घेतं, कॅलरीमीटर उष्णता घेतं. कॅलरीमीटर मध्ये काय येतो, स्टिरर येतो, आणि काय येतं, कॉपर स्टिरर अँड इनर कॉपर वेसल येतं ना, हे दोघं जण उष्णता काय करतात, घेतात. उष्णता कधी कुठपर्यंत घेतात, ते उष्णता जोपर्यंत सगळ्या उष्णता समान होत नाही तोपर्यंत उष्णता शोषून घेतात ना. मग आपण काय लिहिलं होतं सांगा त्याच्या पुढं, इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर अँड कॅलरीमीटर इज नोटेड बाय युजिंग, इनिशियल टेम्परेचर वॉटर आणि कॅलरीमीटरचं आपण कशाने मोजलं, थर्मामीटरनं मोजलं ना. जे मोजलं होतं आपण, कोणतं टेम्परेचर मोजलं होतं, जे टेम्परेचर आहे इनिशियल वॉटर, त्याचं नोटेशन असं होतं ना, टेम्परेचर मोजलं होतं इनिशियल, कशाचं मोजलं होतं, ऑब्जेक्टचं मोजलं होतं ना इनिशियल, किंवा कॅलरीमीटर. हे कसलं टेम्परेचर आहे, इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर, आणि हे टेम्परेचर कसलं आहे, इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर, बरोबर आहे. हे नोटेशन येते ना लक्षात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं रे, त्याच्यानंतर आपण एक पॉईंट बघितला होता, हे आपण असं पण लिहू शकतो का सांगा मला, नाव ऍज द ऑब्जेक्ट इज हॉट, जो हॉट ऑब्जेक्ट आहे तो काय लूज करतो, हॉट ऑब्जेक्ट काय लूज करतो, हीट लूज करतो ना. आणि जी हीट लूज केलेली आहे ते गेन कोण करतं रे, वॉटर अँड कॅलरीमीटर गेन करते का नाही. हॉट ऑब्जेक्टने काय केली होती, हीट काय केली होती, लूज केली होती, आणि ती हीट कोणी घेतली, वॉटर आणि कॅलरीमीटरने घेतली का नाही हीट. मग आपण त्याच्यानंतर पुढे आपण काय बघितलं होतं, एक फॉर्म्युला बघितला होता बघा, कोणता बघितला होता, वी कॅन से दॅट, आपण आता काय म्हणू शकतो, हीट लॉस्ट बाय ऑब्जेक्ट, बरोबर आहे. इथे एक आपण फॉर्म्युला लिहिला होता का नाही, हीट लॉस्ट बाय ऑब्जेक्ट. त्याच्या पुढचं कोण सांगते रे, त्याच्या पुढचं कोण सांगणार आहे, जर ऑब्जेक्टने हीट लॉस्ट केली असेल तर घेतली कुणी, कुणी घेतली, वॉटर अँड, मग ते असं म्हणणार आहे का, वॉटर अँड केल्विन, हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलरीमीटर, कोण सांगणार आहे. मी आता असं म्हणालो की जी हीट लॉस बाय ऑब्जेक्ट आहे तर गेन कोणी केली, कोण सांगणार आहे गेन कोणी केली, साक्षी सांग, मोठ्याने सांग, मोठ्याने सांग, असं कर ना, सांग मोठ्यानं, हीट कोणी गेन केली, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आपण फॉर्म्युला काय लिहिला होता रे, हा 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 हीट गेन बाय, हा एक एक सांग, हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय
कॅलरीमीटर बरोबर आहे. हा बस खाली. बरोबर आहे का? मग हेच आपण मॅथमॅटिकच्या रूल नुसार कसं लिहू शकतो? हे रायटिंग कसं करू शकतो सांगा मला फॉर्म्युलेनुसार. कोण सांगणार आहे? फॉर्म्युलेनुसार रायटिंग कसं करू शकतो आपण? हेच रायटिंग कसं करू शकतो रे सांगा. हे जे आहे हे आपण शाब्दिक लिहिले ना, वर्ड मध्ये लिहिले ना, मग आपण फॉर्म्युलेनुसार कसं रायटिंग करू शकतो सांगा मला. हा कोण सांगणार आहे? सांग कसं करू शकतो. हा हे थोडं थांब जरा. हा सांग मला कसं करू शकतो. m पॉइंट डेल्टा सी. हा हा थांब जरा 1 मिनिट. हे कशाचं आहे? ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट बरोबर. हा m पॉइंट सी डेल्टा टी वॉटर प्लस डेल्टा टी कॅलरीमीटर बरोबर आहे का समज. बस खाली. मला हे जे मी लिहिलेलं आहे ते एक्सपांड करणार का? पूर्ण सांगणार. पूर्ण कसं लिहू शकतो आपण ते पूर्ण सांगणार. हा सांग कसं लिहू शकतो. हे जे लिहिलेलं आहे हेच मी सेपरेट लिहू शकतो. हे बघा, मास कशाचं मास आहे? ऑब्जेक्टचं. स्पेसिफिक हीट कशाची आहे? ऑब्जेक्टची. टेम्परेचर कशाचं आहे? टेम्परेचर चेंज कशात झालेलं आहे? ऑब्जेक्टचं बरोबर आहे. इज इक्वल टू मास कशाचं आहे? वॉटरचं. स्पेसिफिक हीट वॉटरची. चेंज इन टेम्परेचर वॉटरचं प्लस मास कशाचा आहे? कॅलरीमीटर. स्पेसिफिक हीट कॅलरीमीटर. चेंज इन टेम्परेचर काय आहे? कॅलरीमीटर. आता मला सांगा अजून एक्सपान्शन करू शकतो का? हा कसं लिहू शकतो? कोण सांगणार आहे? बस खाली. ओमकार सांग रे. बघून सांगणार आहे. बघून तरी सांग की. वही तरी आणलेस का? बघून सांगा. तुमचा पेपर किती तारखेला आहे? 15 तारखेला आहे. 14 तारखेपर्यंत हे जे 3 चॅप्टर आहे ते 3 4 वेळा मी रिव्हिजन करणार आहे. म्हणजे तुम्हाला स्टडी करायची गरज आहे का? नाही. हा सांग. टेम्परेचर चेंज कसं होतं सांग मला. मास कशाचा आहे? ऑब्जेक्टचं. स्पेसिफिक हीट कशाची आहे? ऑब्जेक्टची. चेंज इन टेम्परेचर फायनल टेम्परेचर ऑब्जेक्ट मायनस इनिशियल टेम्परेचर ऑब्जेक्ट बरोबर आहे का? बरोबर आहे ना. इज इक्वल टू मास ऑफ वॉटर into specific heat of water final temperature of water minus initial temperature of water बरोबर आहे प्लस mass of calorimeter into specific heat of calorimeter final temperature of calorimeter minus initial temperature of calorimeter बरोबर आहे. this is the complete equation is also called काय काय म्हणू शकतो आपण याला? कोणते इक्वेशन म्हणू शकतो हे? कोणतं? लिनियर. हा एक्सपान्शन आहे का ना. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं रे? बस खाली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? हा लिनियर एक्सपान्शनची डेफिनेशन बघितली होती. कोण सांगते डेफिनेशन? लिनियर एक्सपान्शन बरोबर आहे का? डेफिनेशन कोण सांगतंय? हे तू उभा रे. सांग डेफिनेशन. डेफिनेशन सांग. लिनियर एक्सपान्शनची डेफिनेशन सांग. मला पहिल्यांदा सांगा लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय? स्वराज सांग काय लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय? एका रेषेमध्ये एक्सपान्शन झालं पाहिजे बरोबर आहे. त्याला लिनियर एक्सपान्शन म्हणतो. डेफिनेशन काय? हा सॉलिड. हा बरोबर आहे. राईट. हा बस खाली. समजा एक तुम्ही मेटलचा बार घेतलेला आहे. त्याची लेंथ सुरुवातीला काय होती? L1 होती बरोबर आहे. त्यावेळी टेम्परेचर काय होतं? T1 होतं. ह्याला तुम्ही हीट दिल्यानंतर त्याची लेंथ वाढलेली आहे बघा अशी. किती झाली टोटल लेंथ? L2. त्यावेळी टेम्परेचर काय होतं? T2 बरोबर आहे. फॉर्म्युला काय बघितला होता रे आपण? याचा फॉर्म्युला काय बघितला होता लिनियर एक्सपान्शनचा? हा सांग काय बघितला होता? नाही नो नो. कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे फॉर्म्युला? त्याच्या अगोदरच सांग मला. त्याच्या अगोदरच सांग. काय चेंज झालेलं आहे? लेंथ चेंज झालेली आहे बरोबर आहे का नाही? लेंथ चेंज झालेली आहे बरोबर. लेंथ चेंज झालेली आहे बरोबर आहे का?
डेल एल इज इक्वल टू L1 इथं काय येतं सांगा, लॅम्बडा येतो ना. हा आता सांग मला इथं इथला चेंजेस सांग. L2 मायनस हा इज इक्वल टू हा डेल्टा टी. त्याच्या अगोदर मला सांग लॅम्बडा मीन्स कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, बरोबर आहे, राईट ना. आपण तीन तीन काय बघितले, साइन बघितले होते ना, तीन लॅम्बडा आणि काय बघितलं होतं, सिग्मा आणि बीटा बघितला होता. इथं लॅम्बडा यूज करायचा, बरोबर आहे. आता मला सांगा मी L1 तिकडे नेऊ शकतो. हा काय होईल सांगा मला, L2 इज इक्वल टू L1 प्लस L1 लॅम्बडा डेल टी. कॉमन काय निघते याच्यातलं, L1 कॉमन निघते का नाही बघा. L2 इज इक्वल टू L1 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय येतं, 1 प्लस लॅम्बडा डेल टी, बरोबर आहे. ह्याला काय म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं, लिनियर एक्सपान्शन, बरोबर आहे. लिनियर एक्सपान्शन का म्हणतो आपण लिनियर एक्सपान्शन, तर एका लाईन मध्ये असं त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे, बरोबर आहे. लोखंडाचा जर बार घेतला तर त्याला म्हणणार तो ऑटोमॅटिक एक्सपांड होतो का, त्याला उष्णता द्यावी लागेल ना, बरोबर आहे का. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं होतं, बस खाली बाळा, नेक्स्ट काय बघितलं होतं, हा एरियल एक्सपान्शन. कोण सांगणार आहे एरियल एक्सपान्शन, कोण सांगणार आहे रे, हा हा सांग स्वराज. हा बरोबर आहे. मग एरियल एक्सपान्शन जर व्हायचं असेल तर एरिया चेंज होतो ना. सुरुवातीला समजा हा एक मेटलचा काय आहे, सीट आहे, बरोबर आहे. सीट म्हणतो ना म्हणजे पत्रा, ह्याचा एरिया होता A1, याला उष्णता दिल्यानंतर एरिया चेंज झाला का नाही बघा. हा जो डॅश मी शेडेड केलेला आहे तो एरिया चेंज झालेला आहे, तो काय आहे A2. मग ह्याचा फॉर्म्युला काय असतो रे एरियल एक्सपान्शनचा, बस खाली फॉर्म्युला काय असतो, माझी सांगणार का रे बाळा, फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला चेंज काय झालेला आहे, चेंज काय झालेला आहे, एरिया जे चेंज झालेला आहे तिथं डेल ए म्हणायचं, बरोबर. एरिया चेंज झालेला आहे ना, एरिया चेंज झालेला आहे. सुरुवातीला एरिया A1 होता, हे कंपल्सरी येणार, त्याच्याबरोबर डेल्टा टी हा कंपल्सरी येणारच, बरोबर. आणि इथं काय येईल मग, सिग्मा येईल ना असं, बरोबर आहे का. मग एरिया कसा चेंज झालेला आहे, A1 पासून A1 कडे गेला का A1 पासून A2 कडे गेला, A1 पासून A2 कडे गेला ना. इथं मला लिहायला पाहिजे का नाही सांगा मला, A2 मायनस A1 इज इक्वल टू A1 सिग्मा डेल टी. आता मला सांगा A1 मी राईट साईडला घेऊन जाऊ शकतो, काय होईल मग A2 इज इक्वल टू A1 प्लस A1 सिग्मा डेल टी. कॉमन काय निघतंय, A1 इन ब्रॅकेट 1 प्लस सिग्मा डेल टी. त्याला कोणता फॉर्म्युला म्हणतो आपण, एरियल एक्सपान्शन. बघा एरियल एक्सपान्शन, एरियल म्हणलं की एरिया चेंज होतो, बरोबर आहे. कंपल्सरी सांगा मला ह्या तरी गोष्टी येणार आहेत का मला सांगा, इज इक्वल टूच्या इकडे डेल टी तर कंपल्सरी येणार आहे, येणार आहे. जर समजा लिनियर एक्सपान्शनला लेंथ चेंज होत असेल तर लक्ष द्यायचं इथं लेंथ चेंज होत्या, डेल एल येईल, बरोबर. आणि लेंथ चेंज होताना पहिल्यांदा लेंथ काहीतरी असेल ना, जी लेंथ असेल त्याला L1 म्हणायचं, सुरुवातीची लेंथ, बरोबर आहे. जर एरिया चेंज होत असेल तर डेल ए लिहायचं, A1 लिहायचं, डेल्टा टी लिहायचं. आणखी काय चेंज होतं रे, व्हॉल्यूम चेंज होतो का नाही. आणि ह्या ठिकाणी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इथं काय असतो लॅम्बडा असतो आणि इथं काय असतो सिग्मा असतो, बरोबर. हे तुमच्या लक्षात राहील का रे बाळांनो, मी सांगतोय ते राहते ना लक्षात. आता त्याच्यानंतर दुसरं कोणतं बघितलं होतं एक्सपान्शन, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन बघितलं होतं ना. हा व्हॉल्यूमेट्रिक मध्ये काय होतं रे सांगा, हा व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन काय बघितलं होतं, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असतो ना, क्यूब काढला होता ना, क्यूब. स्वराज क्यूब जमेल तुला, कोणाला जमेल क्यूब, हा ये ड्रॉ कर क्यूब, हा राईट. हा जो क्यूब आहे क्यूबच होता ना, क्यूबच होता ना, बरोबर आहे क्यूब आहे, हा क्यूब होता ना, बरोबर आहे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड, हा राईट. त्याचा एरिया चेंज इन एरिया बघ, जमेल का तुला, आत्मशक्ती आहे का, काढणार साईडला ड्रॉ करणार.
करणार ये चल मग अभी किसी से कम नहीं ड्रॉ कर साईडला. आणि कोण येणार रे फॉर्म्युला एक्सप्लेन करायला कोण येणार समोर कोण येणार आहे साक्षी येणार का तू हा यायचं फॉर्म्युला एक्सप्लेन करायचा ओमकार तू येणार का हे लक्ष द्या बोलू नका रे व्हेरी गुड व्हेरी गुड येत असून काय लाजत होतास काय मग हा ठीक आहे चल चाल ओके हा ठीक आहे हे बघा हे क्यूब आहे हा जो सुरुवातीचा क्यूब होता त्याचा व्हॉल्यूम काय होता V1 होता हीट दिल्यानंतर व्हॉल्यूम झाला V2 ह्याचा व्हॉल्यूम होता V1 हीट दिल्यानंतर व्हॉल्यूम झाला V2 बरोबर आहे म्हणून त्याला व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन म्हणायचं व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय असतो मी कंपल्सरी सांगितलं होतं चेंज काय होतंय व्हॉल्यूम डेलचा अर्थ काय चेंज होतंय काय होतंय व्हॉल्यूम चेंज होतंय मग सुरुवातीला काहीतरी असेल ना V1 बरोबर आहे त्याच्याबरोबर डेल टी हे कंपल्सरी बरोबर आहे आता काय येणार आहे त्याच्या जोडीला बीटा येणार आहे सायंटिस्टनं सांगितलं म्हणून बीटा येणार आहे मी गॅमा पण लिहिलं असतं काय पण लिहिलं असतं मी बरोबर आहे पण मी लिहिणार कसं ज्यावेळी मी तिथं गॅमा लिहिलं तर मला सगळ्या जगाला सांगायला पाहिजे ना गॅमा का आला बरोबर आहे ज्यानं बीटा लिहिला त्यानं काहीतरी सांगितलं असेल ना जे शास्त्रज्ञ असतात ते सगळं सांगतात प्रूफ देतात हा बीटा आहे हा फॉर्म्युला एक्सप्लेन कोण करणार आहे सांगा मला बेटर कोण करणार आहे एक्सप्लेन हे करणार तो ये बाळा हा जो फॉर्म्युला आहे बघा फॉर्म्युला एक्सप्लेन करते साक्षी फॉर्म्युला एक्सप्लेन करते बघा त्याच्यानंतर व्हॉल्यूम चेंज होतोय हा तू कंटिन्यू कर व्हॉल्यूम चेंज होतोय बघा V2 - V1 होतोय V1 इज इक्वल टू बीटा डेल्टा टी V1 तिकडे गेलं राईट साईडला गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह तिकडे राईट साईडला गेल्यावर काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे का नाही बरोबर आहे का आणि V1 कॉमन निघेल का करंट तो येणार का जरा पुढं येणार व्हेरी गुड टाळ्या वाजवा रे बरोबर आहे का नाही हे बरोबर आहे का सांगा मला हे जे 3 एक्सपान्शन आहे ते 3 एक्सपान्शन आपण काय केलेले आहेत बघितलेले आहेत पहिला कोणता होता लिनियर दुसरा कोणता आहे एरियल तिसरा कोणता आहे व्हॉल्यूमेट्रिक बरोबर आहे तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर मला सांगा चेंज लेंथ चेंज होते म्हणून डेल टाकला एरिया चेंज होतो म्हणून डेल ठेवला व्हॉल्यूम चेंज होतो म्हणून डेल ठेवला पण लेंथ जी ज्यावेळी चेंज होते त्यावेळी तिची सुरुवातीची लेंथ L1 असेल ना सुरुवातीचा एरिया A1 असेल ना सुरुवातीचा व्हॉल्यूम काय असेल V1 असेल फक्त लॅम्बडा सिग्मा आणि बीटा कुठं ठेवायचं हे बघायचं हा तुम्हाला MCQ ला प्रश्न असतो जर इथं लिनियर मध्ये समजा इथं बीटा ठेवला आणि तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमचं आन्सर काय असणार आहे रॉंग असणार आहे बरोबर आहे ना रॉंग असणार आन्सर तुमचं आता त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट कोणता बघितला होता रे हा एक्सपान्शन ऑफ गॅसेस राईट एक्सपान्शन ऑफ गॅसेस किती वेज असतात त्याचे एक्सपान्शन ऑफ गॅसेस मध्ये गॅसेचे वेज किती असतात एक्सपान्शन ऑफ गॅसेस बरोबर आहे किती वेज असतात सांगा मला 2 वेज असतात ना 2 वेज असतात कोणते कोणते असतात रे एक असतो कॉन्स्टंट व्हॉल्यूम बरोबर आहे दुसरा काय असतो कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग बरोबर 2 नंबरला काय असतो कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग बरोबर आहे आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय स्टडी करूया कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग बरोबर मग काय घेतलं होतं आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग मध्ये काय लिहितोस रे तू बाळा कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग मध्ये काय घेतलं होतं रे आपण कसा स्टडी केला होता कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण स्टडी कसा केला होता सांगा मला काय केलं होतं एक डायग्राम काढली होती ना एक डायग्राम होती बघा एक सिलेंडरची डायग्राम काढली होती ड्रॉ केली होती बरोबर आहे डायग्राम ड्रॉ करायला कोण येणार आहे रे पुढं सांगा मी ड्रॉ करून तुम्हाला सोपं करून देतो थोडंसं हा ह्याच्यामध्ये सांगा मला ह्या डायग्राम मध्ये पिस्टन कसा होता इथं पिस्टन आहे पिस्टन म्हणजे
कसा होता पिस्टन? फिक्स होता का मुव्हेबल होता? फिक्स्ड होता ना. पिस्टन कसा आहे? पिस्टन फिक्स आहे, फिक्स्ड. बरोबर. आणखी काय होतं रे ह्याच्यामध्ये? काय आहे? गॅस आहे, गॅस. बरोबर आहे. सिलेंडर मध्ये गॅस आहे. आणि एक बर्नर होता ना, असा बर्नर. बर्नर कशासाठी असतो? त्याला उष्णता देण्यासाठी असतो ना बर्नर. हा काय आहे? बर्नर आहे. हा काय आहे रे? बर्नर आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, जर पिस्टनच फिक्स असेल आणि गॅसला उष्णता दिली तर व्हॉल्यूम चेंज होईल का? व्हॉल्यूम चेंज होणार नाही. व्हॉल्यूम चेंजच होणार नाही. बरोबर आहे. जर व्हॉल्यूम चेंज होत नसेल तर एक्सपान्शन कसं असेल? झिरो असेल ना. एक्सपान्शन कसं असेल? झिरो असेल. द कॉन्स्टंट व्हॉल्यूम हिटिंग बाय पिस्टन इज फिक्स्ड देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ गॅस डू नॉट चेंज. मग याच्या जर आपण ह्याला उष्णता दिल्यानंतर जर गॅसचं एक्सपान्शनच होत नसेल तर व्हॉल्यूम हा काय होणार आहे? कॉन्स्टंटच असणार आहे. जर समजा पिस्टन असा वरती गेला असता, व्हॉल्यूम चेंज झाला असता ना. बरोबर आहे. पिस्टन जर एकाच जागेवरती फिक्स आहे, हालतच नाही तो, व्हॉल्यूमच चेंज होत नाही उष्णता दिल्यानंतर, मग एक्सपान्शन होईल का? एक्सपान्शन होणार नाही. एक्सपान्शन ऑफ गॅस कसा असेल? एक्सपान्शन ऑफ गॅस कसा असेल रे? झिरो. बरोबर आहे. एक्सपान्शन ऑफ गॅस कसा असेल? झिरो. बरोबर आहे ना. अरे मला सांगा, जर हा जर पिस्टन आपण काढून टाकला आणि इथं उष्णता दिली तर गॅस असा वरती निघून जाईल ना. निघून जाईल ना गॅस. बरोबर आहे का नाही? पिस्टनच लावला, आता फिक्स केलाय असा, तर काय होणार आहे मला सांगा? तुम्ही किती जर उष्णता हिट दिली तर गॅसचं एक्सपान्शन होणार आहे का? होणार नाही. एक्सपान्शन होणार नाही याचा अर्थ काय? व्हॉल्यूम चेंज होणार आहे का? व्हॉल्यूम चेंज होणार नाही. आणि जे एक्सपान्शन ऑफ गॅस कसा असतो इथं? व्हॉल्यूम जर चेंज होत नसेल तर एक्सपान्शन ऑफ गॅस कसा असतो? झिरो असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं रे? कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग. बरोबर आहे का नाही? कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग ह्याच्यामध्ये काय केलं होतं रे आपण? कॉन्स्टंट प्रेशर हिटिंग. हा, काय ड्रॉ केली होती? डायग्राम ड्रॉ केली होती ना. एक सिलेंडर घेतला होता बघा. इथं पण बर्नर होता का? बर्नर होता. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये गॅस आहे, पण हा जो इथं पिस्टन आहे तो कसा आहे? मुव्हेबल पिस्टन आहे. म्हणजे काय रे? तो हलतो ना वरती खाली, असा वरती वरती जाऊ शकतो, खाली येऊ शकतो. बरोबर. पिस्टन कसा आहे? वरती जाऊ शकतो, खाली येऊ शकतो. हा पिस्टन मुव्हेबल आहे. जर तुम्ही गॅसला उष्णता दिली तर हा गॅस असा या पिस्टनला वरती प्रेशरने दाबेल ना. पिस्टन असा वरती गेल्यानंतर व्हॉल्यूम काय होईल? चेंज होईल. पण प्रेशर चेंज होईल का? प्रेशर चेंज होईल का? प्रेशर चेंज होणार नाही. मी ह्याचं उदाहरण एक तुम्हाला दिलं होतं का नाही? ब्रेटर. प्रेशर चेंज होणार नाही. जर प्रेशर चेंज होत नसेल तर आपण एक फॉर्म्युला बघितला होता. व्हॉल्यूम चेंज होतोय. फॉर्म्युला काय बघितला होता याच्यामध्ये? बघा इकडे लक्ष द्या. ह्याला ज्यावेळी आपण हिट देतो त्यावेळी गॅसचं एक्सपान्शन होतं. गॅसचं एक्सपान्शन झाल्यानंतर काय होतं? व्हॉल्यूम चेंज होतो. बरोबर आहे. पण प्रेशर हा कॉन्स्टंट असते. जर कॉन्स्टंट प्रेशरनं व्हॉल्यूम चेंज होत असेल तर आपण एक फॉर्म्युला बघितला होता. कोणता बघितला होता सांगा? चेंज काय होतं सांगा मला? हा हा राईट. V1 बीटा डेल्टा T. बरोबर आहे. बघितलं का तुम्ही? बघितलेलं नाही. अरे समजते ना मी काय सांगतोय ते? बघितलंय का तुम्ही? बघितलेलं नाही. असा अभ्यास बाळांनो करावा लागेल. ज्यावेळी मी 10वीला होतो त्यावेळी मी असाच अभ्यास करत होतो, म्हणून मला 100 पैकी 88 मार्क मिळाल्यात. आम्हाला ओरल वगैरे तुमच्यासारखं काही नव्हतं. 88 मला मार्क आहेत 100 पैकी. मी असा स्वतः अभ्यास करत होतो. नेक्स्ट पॉईंट काय होता? हा हा बरोबर आहे. आता मला सांगा, कोणाला काय अडचण आहे का? रिव्हिजन समजलं का? उद्या आपण नेक्स्ट लेक्चरला काय घ्यायचं? जे एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करून आपण सगळे क्वेश्चन काय करायचे? सॉल्व्ह करून घ्यायचे. समजलं का?